नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आमच्या चॅनलमध्ये। आवाज महामुंबईचा, शोध बातमीचा, कौल मनाचा। चला तर मग आमचे चॅनल लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राइब करा। धन्यवाद। सर्व भाविकांना शिवसकाळ। आज दिनांक 17 ऑगस्ट 2026, श्रावण शुक्ल पंचमी म्हणजेच नागपंचमी आणि श्रावण महिन्याचा शिवभक्तांचा पहिला श्रावणी सोमवार। आजची शिवामूठ तांदूळ महादेवाला अर्पण करून शंभू महादेवाच्या दर्शनासाठी सर्वत्र शिवालयांमध्ये भाविकांची प्रचंड गर्दी आज आपल्याला पाहायला मिळणार। आणि आज या सुमंगल दिनी आपण पाहत आहात आपल्या आवाज महामुंबईचा बातमी वाहिनीमार्फत श्री नर्मदेश्वर शिवमंदिर करंजाडेच्या शिवालयात रेखाटलेली ही चित्रफीत। आता आपण जी चित्रफीत पाहत आहोत ती पनवेल येथील करंजाडे जवळून जाणारी काळुंद्री नदीला भेटून येणारी गाढी नदी आणि पाताळगंगेला भेटून येणारी कर्णावती नदी या दोन नद्यांच्या संगमावरून या दोन्ही नद्या ज्या समुद्राकडे वळल्या आहेत तो गंगासागर संगम। आणि या गंगासागर संगमावर स्थित हे श्री नर्मदेश्वर शिवमंदिर। या शिवमंदिराचा इतिहास असा की साधारण 9 ते 10 वर्षांपूर्वी म्हणजेच इसवी सन 2017च्या पूर्वार्धात याच दोन्ही नद्यांच्या संगमात येथील ग्रामस्थांना प्रत्यक्ष पाषाणी शिवलिंग या नदीच्या पात्रात आढळून आले। आणि त्यावेळी येथील ग्रामस्थांनी या संगमावर एक छोटासा घुमट बांधून आपण आज या चित्रफितीत जे भव्य शिवलिंग पाहतोय त्याची स्थापना करण्यात आली होती। आणि लगेच वर्षभरात येथील ग्रामस्थांमार्फत भव्य मंदिर व सभामंडप बांधून या शिवालयास सुशोभित केले गेले। तर असा आहे या श्री नर्मदेश्वराचा संपूर्ण इतिहास। आज नागपंचमी तथा पहिल्या श्रावणी सोमवार येथील व्यवस्थापकांनी आलेल्या भाविकांकरिता प्रसाद तसेच उपवासाच्या फराळाचे आयोजन केले आहे। आणि मिळालेल्या माहितीनुसार येथे या महिन्यात दर श्रावणी सोमवारी भाविकांसाठी संपूर्ण दिवसभर जलपानाची व्यवस्था करण्यात येते। गोकुळाष्टमीला सुद्धा याच शिवालयात ग्रामस्थ एकत्र येऊन दरवर्षी दहीहंडी उत्सव साजरा करतात। याच मंदिरात संपूर्ण करंजाडे गावाचा माघ महिन्यातील महाशिवरात्रीचा महोत्सव मोठ्या उत्साहाने आणि जल्लोषात पार पडत असतो। तर आज आपण या श्री नर्मदेश्वराचे दर्शन घेऊन आपला दिवस मंगलमय करूयात। पुन्हा एकदा सर्व शिवभक्तांना शुभ श्रावणी सोमवार आणि नागपंचमी निमित्त सर्वांना हार्दिक शुभेच्छा। आवाज महामुंबईचा चॅनलसाठी रंजिता मांडवकर, पनवेल।